या आपल्या देशावरती आक्रमण झाली, यांना फक्त भारत घ्यायचा होता. हिंदू म्हणून ही भूमी म्हणून त्याचं हिंदुस्थान नाव पडलं. ही इस्लामी आक्रमण सगळी ही काय फक्त जमीन घेण्यासाठी नव्हती. जगन्नाथपुरीचं मंदिर तोडण्याचं देखील फरमान काढलं होतं. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मशिदी पाडून तिथं पुन्हा मंदिर उभी करा. कुठल्याही धर्माविषयी कुठल्याही धर्माला तेढ नाहीये. 500 वर्ष आमच्या श्रीरामांना लागतं मंदिर बनायला. तिथे मंदिराचा ढाचा रे दिसतोय डोळ्यांनी समोर आणि त्याच्यावरचं सिमेंटचं बांधकाम पोलिसांवरती बंदुकीनं फायरिंग करण्यात आली. म्हणजे जे आमचे दलित बांधव यांना भाऊ भाऊ समजतात ना, तेच संविधान तर मानतच नाहीत हे लोक. ह्या राहुल गांधींना बाजूच्या बांगलादेशमध्ये कित्येक हिंदू मारला जातोय त्याच्याविषयी यांना काहीच वाटत नाही. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले अनेक दिवस आपण संभळची घटना ऐकतोय. त्या घटनेमध्ये मला बोलायचं होतं या घटनेविषयी, पण थोडासा अभ्यास करू म्हटलं, जरा बघूया नक्की वातावरण नक्की कुठल्या दिशेने हवा चालली आहे. पण ही घटना जी घडली आहे त्या घटनेमध्ये आपल्या हिंदू पक्षाचा असा दावा आहे की ज्या मशीद आहेत, ज्या मशिदीमध्ये ज्याची मंदिरं होती पहिली, आता हे काही केलेले जे दावे आहेत ना, या दाव्यांमध्ये काहीतरी तथ्य आहे. हे काय उगच हवेत असा गोळीबार केलेला आहे आणि उगच काहीतरी धर्माधर्मांमधलं तेढ निर्माण करायचंय म्हणून अशा कुठल्याही गोष्टी नाही आहेत. त्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल. जेव्हा या आपल्या देशावरती आक्रमणं झाली, मग ते अगदी मुघलांची असतील, सगळ्या ज्या काही साती देशातून ज्या शाया सगळ्या इथं आल्या, त्या कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही, इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, ही सगळी लोक भारतावरती तुटून पडले. यांना फक्त भारत घ्यायचा होता. जो भारत एक सनातन हिंदू म्हणून ही भूमी म्हणून त्याचं हिंदुस्थान नाव पडलं, म्हणजे ज्याचा पुराणामध्ये देखील उल्लेख केला जातो, असा हा आपला हिंदुस्थान, हा आपला भारत. या भारतामध्ये सगळ्यात पहिली ही सगळी हिंदू संस्कृती होती. पण जेव्हा हे सगळी लोक इथं आली, त्यांनी इथं आक्रमणं केली. ही इस्लामी आक्रमणं सगळी ही काय फक्त जमीन घेण्यासाठी नव्हती, ही धर्माच्या विरोधात केलेली आक्रमणं होती. त्यावेळेला जे काही दिल्लीमध्ये बसलेले बादशाह होते, त्यांची कित्येक फरमानं, कित्येक पत्र आज निघालेली आपल्याला पाहायला मिळतात. ह्या हिंदूंची मंदिरं तोडा, मंदिरं तोडून तिथं मशीद उभी करा, ही सगळी पत्र आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण ती अनेकांनी पाहिली असतील, तुम्ही पाहिली नसतील तर तुम्ही सगळ्या गोष्टी सर्च करून पाहू शकता, पुस्तकं वाचू शकता. खुद्द औरंगजेबाने देखील पत्र काढली होती. जगन्नाथपुरीचं मंदिर तोडण्याचं देखील फरमान काढलं होतं. ही 12 ज्योतिर्लिंग तोडण्याचं देखील फरमान काढलं होतं. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जिथं जिथं यांनी मंदिर पाडून मशिदी उभे केल्यात ना, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील कडक शब्दामध्ये फरमानं काढली होती की मशिदी पाडून तिथं पुन्हा मंदिर उभी करा. हा इतिहास आहे खरा. ह्या संबळमध्ये जे काही होतंय ना, करून द्या ना ESIला सर्वे, काय असेल ते, जे काय असेल ते समोर येईल, समोरासमोर लोकांच्या. घाबरताय कशाला? घाबरू नका, भीती नका बाळगू मनामध्ये. कुठल्याही धर्माविषयी कुठल्याही धर्माला तेढ नाहीये. पण ज्या मागच्या इतिहासातल्या गोष्टी झाल्या त्या आम्हाला नकोत. 500 वर्ष आमच्या श्रीरामांना लागतं मंदिर बनायला तिथे, आणि बाबरी सारखी एखादी मशीद उभी राहते. आज काशीचा विश्वेश्वर काय आहे, मंदिराचा ढाचा रे दिसतोय डोळ्यांनी समोर आणि त्याच्यावरचं सिमेंटचं बांधकाम, या सगळ्या गोष्टी दिसतायत. हे काय खोटं नाहीये. कुठला हिंदू काही पागल नाही झाला, येडा नाही झाला की त्याला सगळ्या मशिदी घ्यायच्यात. नाही, आम्हाला नकोत, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण आमच्या आस्था, आमचे देव, आमच्या सगळ्या गोष्टी जेव्हा या इस्लामी आक्रमकांनी तोडून त्याच्या नासधूस करून त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, तर आमचा धर्म म्हणून आमचा हक्क आहे तो सगळ्या गोष्टी परत मिळवण्याचा. आणि याच्यासाठी प्रत्येक हिंदूनं सगळ्या गोष्टी, पक्ष, राजकीय पक्ष, सगळ्या गोष्टी बाजूला सोडून तुमच्या भगवंतासाठी, तुमच्या आस्थेसाठी उभे राहा. ह्या गोष्टी काय कुठल्या धर्मात तेढ लावण्यासाठी नाही आहेत. ज्या गोष्टी आपल्या अस्मितेच्यात आपली प्रतीक आहेत, त्याच्यासाठी कित्येक योद्धे आपले रणभूमीमध्ये त्यांचे प्राण अर्पण केले. ते काय कुठल्या जमिनी मिळवायला नाही, आपला धर्म टिकवण्यासाठी. छत्रपतींनी स्वराज्य कशासाठी उभं केलं? धर्मासाठी उभं केलं. पण या सगळ्या गोष्टीला राजकीय अर्थ लावले जातात. असो, लोकशाही आहे. इथं ज्याला समजत नाही तो देखील सगळ्या गोष्टीवर बोलू लागतो, अर्थ लावू लागतो. या सगळ्या संबळच्या घटनेमध्ये ज्या काही घटना घडल्या, जिथं अगदी पुढच्या सगळ्या पक्षाकडून पोलिसांवरती बंदुकीनं फायरिंग करण्यात आली. म्हणजे साधी बंदूक नाही, ज्या बंदुकीमध्ये पाकिस्तानची बुलेट सापडते, ज्या बंदुकीमध्ये एखाद्या बाहेरच्या देशांमधल्या आलेल्या बुलेट सापडतात, त्या गन आहेत त्या सगळ्या बाहेरच्या देशातून आलेल्या आपल्याला सापडतात. आणतंय कोण? यांची डेअरिंग होते कशी पोलिसांवरती? तुमच्या कायद्याला हे गोळी मारतायत, बंदूक दाखवतायत. उद्या पोलीस काढून बघा फक्त बाजूला, हे काय करतील? यांना जर कायदा ठेवलाच नाही आपण, जो आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला, त्याचा अभिमान आहे आपल्या सर्वांना, जो कायदा आज आपल्या लोकशाहीमध्ये, म्हणून हे सगळं कुठं ना कुठेतरी कायद्यातून सगळं थांबलंय. तरी या कायद्याची देखील भीती नाहीये यांना. म्हणजे जे आमचे दलित बांधव यांना भाऊ भाऊ समजतात ना, तेच संविधान तर मानतच नाहीत हे लोक. ते म्हणतात आमचा जे काय ते आमचा शरिया लॉ, आमचे सगळे मुस्लिम कायदे, हे आम्ही संविधान जास्त काय मानत नाही. तरी पण आपले सगळे त्यांच्याच मागे लागतात. या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपले राहुल गांधी काँग्रेसचे निघाले तिकडे जायचं. म्हणजे ह्या राहुल गांधींना बाजूच्या बांगलादेशमध्ये कित्येक हिंदू मारला जातोय त्याच्याविषयी यांना काहीच वाटत नाही. कारण यंदा हिंदू धर्माविषयी काही वाटतच नाही.
या भारतातल्या हिंदूंविषयी काही वाटतच नाही. यांना जर वाटत असतं गांधी कुटुंबाला तर महात्मा गांधींनी या देशाची अशी फाळणी केलीच नसती. इथं फक्त हिंदूच ठेवला असता, इथं सगळं धर्मशाळा करून ठेवली नसती. आज जे बांगलादेश दिलंय हे आपलाच भाग होता. आज त्या बांगलादेशमध्ये आपला हिंदू मरतोय यांचा आवाज नाही उठत. हे संभळला चाललेत तिकडं बघायला काय काय चाललंय, कसं कसं चाललंय ते, आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्या माणसाने. राजकारणाचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय अशा या सगळ्या घटनांमधून दिसून येतं. त्या संभळला जात असताना पोलिसांनी अडवलं, कारण तो सगळा काहीतरी 144 कलम तिथं लागू केले. कुणाला जाता येत नाही, येता येत नाही, तिथं कोणीही काही करू शकत नाही. ते पोलिसांच्या सगळ्या अखत्यारीत गेले, कायद्याच्या अखत्यारीत गेले. कोर्टाने देखील त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत. त्याच्यामुळे तिथं कोणाला जाता येत नाही. यांचा ताफा अडवल्यानंतर ते 2-2 तास तिथंच बसून राहतात, आणि तिथं बसून राहिल्यानंतर मागची लोक सगळी संतप्तात. कामाधंद्यावर जाणाऱ्या लोकांना हायवे तुम्ही अडवून ठेवल्यानंतर ज्यांना जायचं आहे 2-2 तास तुम्ही तिथं बसून राहता, आणि लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करून काय मिळवता? संविधान हातात घेत आहेत. ज्या काँग्रेसने संविधानाला कित्येक वेळा बदललं. 370 सारखं कलम त्यांना हटवायचं म्हणजे ते बंद होऊ नये म्हणून तुम्ही त्यातला क्लॉज खोडून टाकता. केवढी मोठी छेडछाड आहे ही. हा अपमान आहे संविधानाचा. संविधानातल्या कित्येक बदल या लोकांनी केले. जे मूळ आपलं संविधान आहे ते मूळ संविधान राहिलंच नाही, आणि आज हे संविधान नाचवतात. या संविधानाला पुस्तकासारखा असं हातात काय वाटतंय काय? संविधान आहे या भारताचं, देशाचा, आपला अभिमान आहे तो. त्याला हातात धरून असं वह्यांसारखं, नोटबुकसारखं, चिटोऱ्यांसारखं असं नाचवतायत सगळीकडे. जिकडे जाईल तिकडे झालं वर्षभर नुसतं त्या संविधानाच्या प्रती छापल्यात, त्याच खिशात घेऊन अपमान करताय संविधानाचा. आणि रस्त्यामध्ये लोकांना अडवून मग हे या बघा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. इन लोगों ने परेशान ही कर रखा है, कॉन्स्टिट्यूशन का मजाक बनाते हैं, फिर बाद में लोग बोलते हैं ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल. कुछ फर्क नहीं पड़ता उस सबसे. जब तक ये लोग खड़े रहेंगे तब तक कुछ होएगा नहीं. वो बैठा गाड़ी के अंदर छुप के, उसे गर्मी लग रही है, बाहर नहीं आ पा रहा है. सब लोग खड़े हैं धूप में. वो 2 मिनट के लिए बाहर निकला, इतना गोरा हाथ में लाल तो ही जाएगा धूप में. दीदी ने क्या बोला था, हम पैदल जाएंगे. पैदल जाओ, क्या हो गया? उड़ के जाओगे क्या गाड़ी से ही? पैदल निकलो. दीदी ने बोला है ना, दीदी की बात मान लो. कोई जिंदाबाद नहीं है. 2 वोट मिल रहे हैं, वो भी नहीं रहेगी. पब्लिक को बेवकूफ बनाया जा रहा है. कुछ नहीं. पब्लिक कितनी परेशान है. 2 घंटे हो गए हम लोग में. दिस इज वेरी बैड. हमारे गाड़ी में 3 महीने का बच्चा पड़ा हुआ है. 1 किलोमीटर गाड़ी पीछे फंसी हुई है. जो आप कहते हैं कि हम पब्लिक के लिए काम करते हैं, पब्लिक परेशान है. आप पब्लिक कह रहे हैं ना कि आप वापस चले जाओ. आप चले जाओ, रास्ता खुल जाएगी. आप क्यों नहीं जा रहे हैं? कोई वहाँ पे कुछ नहीं होने वाला है. ये वहाँ भी नहीं जाएंगे, यहीं तक रहेंगे, लेकिन ये राजनीति करने के लिए आए हैं. हम लोग भी आए, बीच में इतनी पब्लिक खड़ी है. किसको क्या इमरजेंसी है, किसको क्या तकलीफ है, किसी तकलीफ के बारे में नहीं देखना है, बस अपना प्रदर्शन करना है. दुख यही है जो हम लोग 3 घंटे से फंसे हुए हैं. अब इसमें कोई बीमार हुआ, किसी को तकलीफ होगी, कोई फिक्र नहीं है. कोई फिक्र नहीं. असा लोकनेता नसतो, असा राजकीय नेता नसतो. राजकीय नेता तो असतो जो प्रत्येक प्रश्नावरती व्यवस्थित अभ्यास करेल आणि नंतरच आपली भूमिका घेईल. एका बाजूला फक्त भूमिका घ्यायची नसते. तुम्ही एका मोठ्या पक्षातले आहात, बांगलादेशवरती हिंदू मरतोय ना, त्याच्यावर का तुम्हाला असं उढाळता येत नाहीत? ते मेले तरी चालतील. आमचा इस्लाम वाढला पाहिजे फक्त. का? बाकीचे धर्म नाही आहेत का? बाकीची लोक नाही आहेत का? त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश सोबत युद्ध झालं ना, तर समस्त हिंदूंनी उभं राहिलं पाहिजे. काय होईल ते होईल. बघा तो इस्रायल कसा त्यांच्या इंच जमिनीसाठी लढतायत, तसा स्वाभिमान पाहिजे त्यांना. हे युक्रेन अख्ख्या रशियावरती नडून बसल्या, युद्ध करतायत स्वतःच्या जमिनीसाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी. अरे ती लोक बघा काय करतायत, आणि आपण काय आपल्या देशामध्ये करतोय? आपण आपल्याच साले लोकांचे पाय खेचतोय. मोदींनी चांगले केले की मोदींना शिव्या घालणारे बाकीचे. अर्धे हिंदू या काँग्रेसला मतदान करणारे, अर्धे यांच्यात हिंदू आपलेच. ही सगळी लोक यांना देवदेश धर्म याच्याविषयी काही पडलेलं नाही, काही घेणं देणं नाही. बस यायला राजकारण करायचं. आणि याच गांधीजींचा मोये झालाय. हे सगळी लोक शिव्या घालतायत मागची. ही सगळी वैतागलेत. त्यांना समजून गेलंय की हा माणूस आहे ना, राजकीय दृष्टी काही म्हणजे त्यांना काय करावं काय त्याचा काहीच गोष्टी समजत नाही. लोकांनी आता या सगळ्या गोष्टीतून बोलून दाखवून दिले. आणि जे काही संविधानाचा अपमान केला जातोय तो अत्यंत निर्गुण हत्या येते आपल्या संविधानाची. खरं म्हणायला गेलं तर असं कोणी हातात घेऊन कुठेही फिरवत बसेल त्याचा अपमान. बाहेरचे देश काय म्हणतात, ह्यांचं बघा संविधान हातात घेऊन कुठेही वंडगत बसतात, कुठे फिरवत बसतात. हा अपमान आहे खरा संविधानाचा, आणि हा काँग्रेसनं करू नये. या मताचा मी आहे. तुम्ही कुणाला माना, तुमचा विषय मांडायचा निश्चित मांडा, पण त्याचे मार्ग असे नका शोधू. कुठेतरी चुकीच्या गोष्टी तुम्ही पायंडे घालता, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जे काही तुमचं लोकांनी करायचं ते केलंय, ते सगळे संतपले होते, वैतागले होते ती लोक. 2 तास त्या अख्खा हायवे पूर्ण अख्खा जाम करून टाकला, तर हल्ला नाही हा माणूस जाग्यावरनं, पोलीस एवढं सांगूनही. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये असे जर काही लोक आमच्या सरकारमध्ये आपल्या येत असतील आणि देशासाठी जर अशा काही भूमिका घेत असतील तर या निश्चित भूमिका चुकीच्या आहेत.